जय हिंद दोस्तांनो. ज्याप्रमाणे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतरत्न आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारतर्फे प्रदान केला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा महाराष्ट्रभूषण आहे. आणि या महाराष्ट्रभूषण पुरस्काराबद्दल इत्यंभूत माहिती आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर दोस्तांनो, सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा आपल्या राज्याचा म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आता या पुरस्काराला सुरुवात केव्हा झाली, तर जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार सत्तारूढ झालं 1995-96 दरम्यान, तेव्हा या सरकारने या पुरस्काराला सुरुवात केलेली आहे यावर्षी. आता पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात? जे कोणी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तेच या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष असतात. आता कोणकोणत्या विविध क्षेत्रांमध्ये मित्रांनो हा पुरस्कार दिला जातो, तर विविध क्षेत्र जी आहेत ती आहेत साहित्य, नंतर कला, त्याचप्रमाणे क्रीडा, विज्ञान, समाजसेवा, आरोग्य सेवा, लोकप्रशासन आणि पत्रकारिता या विविध क्षेत्रात ज्या ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. आता पुरस्काराची रक्कम किती हा प्रश्न निश्चितपणे उद्भवतो. तर मित्रांनो, हा पुरस्कार जो आहे हा 25 लाख रुपयाचा आहे व त्याचबरोबर स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ या गोष्टी सुद्धा विजेत्याला प्रदान केलेले असतात. आता पुरस्कार सुरुवात झालेली 1995-96ला. त्या अनुषंगाने प्रथम पुरस्कार विजेते कोण, तर मित्रांनो ते आहेत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, महाराष्ट्रातले अतिशय लाडके साहित्यिक. यांना साहित्य या क्षेत्रासाठी 1995-96चा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. द्वितीय पुरस्कार जो आहे महाराष्ट्रभूषण पुरस्कार तो 1997ला गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना कला क्षेत्रासाठी म्हणजेच गायन या क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. आणि तिसरा जो पुरस्कार आहे क्रमाने 1998ला जो प्रदान करण्यात आला तो लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. शतकांचा डोंगर रचणारे सुनील गावस्कर महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रात विशेषतः क्रिकेट या खेळामध्ये निष्णात असलेले क्रीडापटू, त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो, नंतर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. तर मागील 2-3 वर्षाचे पुरस्कार लक्षात ठेवणं क्रमप्राप्त ठरतं. आणि 2021चा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे आशा भोसले यांना. क्षेत्र आहे मित्रांनो कला, ऑब्व्हियसली या प्रख्यात अशा गायिका आहेत. 2002चा पुरस्कार समाजसेवा या क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आलेला आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना. आणि 2023चा जो पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या चित्रपटसृष्टीवरती एक वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटवलेला आहे. आणि लेटेस्ट पुरस्कार विजेते जे आहेत 2024ला तो पुरस्कार प्राप्त झालेला आहे राम सुतार यांना. आता कलेच्या क्षेत्रात यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि हे मूर्तिकार आहेत. तर अशा या राम सुतारांबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला माहीत असणं क्रमप्राप्त आहे. आता राम सुतार यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला पाहिजे आहे. त्यांचं संपूर्ण नाव जे आहे दोस्तांनो ते आहे राम वांजी सुतार. आणि 19 फेब्रुवारी 1925ला गोंडूर जिल्हा धुळे येथे यांचा जन्म झालेला आहे. शिक्षण झालेलं आहे यांच्या प्रख्यात जे स्कूल ऑफ आर्ट्स या शिक्षण संस्थेमध्ये. आणि याच्या अगोदर म्हणजे महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळण्याच्या अगोदर यांना अनेक पुरस्कारांनी नवाजलं गेलेलं आहे. जसं की पद्मश्री पुरस्कार 1999ला यांना देण्यात आलेला आहे. नंतर टागोर पुरस्कार 2016ला देण्यात आलेला आहे. आणि 2016लाच यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता यांनी कोणकोणत्या मूर्त्या घडवलेल्या आहेत ज्या वाखाणण्याजोग्या आहेत, तर मित्रांनो सर्वप्रथम कृष्ण अर्जुन रथ स्मारक 2008ला जे आपल्याला इथं फोटोमध्ये दिसत आहे. नंतर जगातली सर्वात उंच मूर्ती जी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती जी आहे गुजरात राज्यातील 2018 साली ही तिथं स्थापण्यात आलेली आहे. नंतर नंबर 3 महात्मा गांधी यांचा पुतळा 2014ला जो आहे निर्मित झालेला आहे. आणि स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी 2022ला यांनी निर्माण केलेली आहे. तर मित्रांनो
ही झाली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची इत्थंभूत माहिती. आपल्याला व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.